नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील भरती संदर्भात नवीन GR पास करण्यात आलेला आहे। दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाचा हा सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भातचा GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। पाहूयात सविस्तर या GR नुसार कोणती पदे कोणत्या जिल्ह्यानुसार किंवा जिल्ह्याअंतर्गत भरली जाणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो आगामी जी काही आरोग्य खात्यातील भरती ची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यासंबंधी तुम्हाला योग्य माहिती भेटेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्रेणीवर्धित झालेल्या आरोग्य संस्थांकरिता काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतचा हा GR महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये पहा, प्रस्तावना राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने काल्पनिक कुशल आणि काल्पनिक अकुशल पदांची निर्मिती करण्यात आली आहे। प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय विभागातील शक्य असेल तिथे पदनिर्मिती न करता संबंधित कामे हे बाह्य यंत्रणेद्वारे करावायची आहेत। त्यामुळे संदर्भ क्रमांक 2 नुसार च्या पत्रानुसार काल्पनिक कुशल आणि काल्पनिक अकुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी स्वरूपात भरण्याकरिता होणाऱ्या खर्चाचा प्रस्तावास मान्यता देण्यात शासनाचे विचाराधीन होते आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो हा GR या ठिकाणी पास करण्यात आलेले आहे। यामध्ये जे अकुशल आणि काल्पनिक कुशल जे कर्मचारी भरण्यात येणार आहेत, यामध्ये पहा, काल्पनिक अकुशल 2603 मनुष्यबळाची निर्मिती 93 विविध आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आलेली आहे। यामध्ये काल्पनिक कुशल आणि काल्पनिक अकुशल कर्मचारी या ठिकाणी 2603 एवढी संख्या या ठिकाणी भरली जाणार आहेत 93 विविध आरोग्य संस्थांमध्ये। आता मनुष्यबळासाठी येणारा जो काही वार्षिक खर्च आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इतक्या खर्चात सदरशी मूळ रक्कम असून किमान वेतन कायद्यानुसार अनुज्ञेय असलेली वाढ प्लस सेवा शुल्क प्लस GST इत्यादी व्यतिरिक्त राहील व 3 वर्षाकरिता या ठिकाणी 2024-25, 25-26 आणि 26-27 या 3 वर्षाकरिता या ठिकाणी जी काही पदे भरली जाणार आहेत ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती 3 वर्षाकरिता या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। ठीक आहे, तर पहा, त्यानुसार या ठिकाणी जी लिस्ट देण्यात आलेली आहे, प्रत्येक संस्थेचं नाव देण्यात आलेलं आहे जिल्ह्यावाईज आणि तुम्हाला किती वॅकन्सी किंवा किती पदसंख्या निर्मिती करण्यात आलेली आहे ती देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबक जिल्हा नाशिक या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, शासन निर्णय 21/2017 नुसार खाटांची संख्या 50 आणि पदसंख्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 6 आणि येणारा खर्च आणि अंदाजित वार्षिक खर्च या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर पहा, ट्रामा केअर युनिट सटाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी 20 खाटांची संख्या आहे आणि त्या ठिकाणी 4 या ठिकाणी कर्मचारी जे आहे ते भराव्याची पदे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 4 वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत। ग्रामीण रुग्णालय सिन्नर या ठिकाणी 13 पदे भरली जाणार आहेत। तसंच स्त्री रुग्णालय मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी 52 पदे, उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी 49 आणि विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक या ठिकाणी 112 पदे भरली जाणार आहेत। ठीक आहे, तर ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव वसवंत जिल्हा नाशिक या ठिकाणी 14 पदे भरली जाणार आहेत। इगतपुरी ट्रामा केअर युनिट या ठिकाणी 5 पदे भरली जाणार आहेत। ॲज पर ज्या काही खाटांची जी काही रुग्णांची संख्या आहे बेडनुसार विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार या ठिकाणी कर्मचारी अकुशल आणि कुशल कर्मचारी या ठिकाणी भरले जाणार आहेत। ठीक आहे, तर असे मिळून नाशिक जिल्ह्यासाठी आपण पाहिलं तर 255 आरोग्य कर्मचारी या ठिकाणी भरली जाणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यासाठी पहा 34 कर्मचारी या ठिकाणी भरणार आहेत। धुळे जिल्ह्यासाठी एकूण 78 वॅकन्सीज किंवा 78 पदांकरिता या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यासाठी पहा 88, तर अहमदनगर जिल्हा 64 आणि नाशिक मंडळ अंतर्गत जर आपण पाहिलं तर 519 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। ठीक आहे, तर पहा
अकोला जिल्ह्यासाठी पहा 114, वाशिम जिल्हा 52 आणि अमरावती जिल्हा 189 एवढी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। अमरावती जिल्हा झालं तर आता बुलढाणामध्ये पहा 66 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत। यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार जे काही आरोग्य केंद्र आहेत, उपजिल्हा रुग्णालय असतील, स्त्री रुग्णालय असतील, ट्रॉमा केअर युनिट असतील, त्या ठिकाणी तुम्हाला ज्या काही पदे खाटांची जी संख्या आहे त्यानुसार आरोग्य कर्मचारी या ठिकाणी भरली जात आहेत। ठीक आहे, किंवा जे अकोला मंडळ आहे, एकूण अकोला मंडळ अंतर्गत 554 आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी 163 133 या ठिकाणी जी पदे आहेत ती भरली जाणार आहेत। ठीक आहे, सो नागपूर जिल्हा 199 आहे, वर्धा जिल्ह्यासाठी 66 आहे, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 92 आहे आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर 26 वॅकन्सीज आहेत। तसंच नागपूर मंडळसाठी पहा टोटल 383 एवढी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। ठाणे जिल्ह्यासाठी पहा 266, पालघर जिल्ह्यासाठी 181 आणि टोटल या ठिकाणी ठाणे सर्कल जर आपण पाहिलं तर 392 जागेकरिता किंवा 392 कर्मचारी या ठिकाणी आवश्यक आहेत, एवढे कर्मचारी या ठिकाणी भरली जाणार आहेत। सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, हा GR जो आहे तो पास करण्यात आलेला आहे। नंतर पुणे जिल्ह्यासाठी देखील आहे, पुणे जिल्ह्यासाठी 97 पदे आहेत, तसंच सातारा जिल्ह्यासाठी 45, सोलापूर जिल्हा 50। ओके, सो पुणे मंडळासाठी पहा 192 जागेकरिता या ठिकाणी वॅकन्सीज ह्या भरल्या जाणार आहेत। ठीक आहे, कोल्हापूर जिल्हा 98 आहे, सांगलीमध्ये 23, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 52 आरोग्य कर्मचारी, तसंच पूर्ण कोल्हापूर जिल्हा सर्कल जर आपण पाहिलं तर 233 एवढी पदसंख्या या ठिकाणी भरली जाणार आहेत। ओके, सो परभणी जिल्ह्यासाठी पहा या ठिकाणी 13 आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही GR संदर्भात या ठिकाणी माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये लातूर जिल्ह्यासाठी पहा 195 जागेकरिता किंवा 195 आरोग्य कर्मचारी या ठिकाणी भरले जाणार आहेत। ओके, सो टोटल बीड जिल्हा 9 आणि लातूर मंडळासाठी जर पाहिलं तर 235 असे टोटल 2603 एवढे आरोग्य कर्मचारी या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। ओके, सो यामध्ये पहा सदर जी पदे आहेत ते कंत्राटी स्वरूपात भरण्याकरिता जे GR पास करण्यात आलेलं आहे। यामध्ये काल्पनिक कुशल आणि काल्पनिक अकुशल पदे भरण्यासाठी केवळ सेवा शुल्काच्या निविदा पद्धतीने अथवा उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचा जे काही शासन निर्णय आहे 18/6/2014 नुसार या ठिकाणी सेवा पुरवठादार निश्चित करण्यात येणार आहे। ठीक आहे, जे काही बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ या ठिकाणी पुरवले जाणार आहेत त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। ठीक आहे, तर एकूण 93 आरोग्य संस्थांमधील 2603 काल्पनिक कुशल आणि अकुशल मनुष्यबळ भरणा करण्याची कार्यवाही ही आयुक्त आरोग्य सेवा यांनी निश्चित करावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। ठीक आहे, आता एकतर ही जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावी, जी काही बिफोर इलेक्शन आपण म्हणू जी काही आगामी निवडणूक आहेत त्याच्या अगोदर जर या भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली तर आपल्याला त्या संबंधित कोणती पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यासंबंधी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटनुसार माहिती समजणार आहे। ठीक आहे, तर पहा हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे, त्यानुसार आपल्याला एक आकडा समजलेला आहे की जिल्ह्यावाईज कुठल्या आरोग्य खात्यातील आरोग्य मंडळांतर्गत या ठिकाणी वॅकन्सीज किंवा पदे भरली जाणार आहेत ते। सो हा जो अपडेट आहे किंवा हा GR जो आहे तो शासन निर्णय 10 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ठीक आहे, सो पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्णतः कंत्राटी बेसवरती असणार आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती। एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो पहा, जो काही शासनाचा GR आहे गेल्या महिन्यामध्ये तुम्ही पाहिलेलंच असेल की कुठल्याही प्रकारची जी काही पदं भरली जाणार आहेत ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती पदभरती रद्द करण्यात येणार होती अशा संबंधित होता। परंतु पहा आता हा जो GR आहे त्यानुसार आपण एक अकुशल कंत्राटी कर्मचारी किंवा काल्पनिक कंत्राटी कुशल कर्मचारी यामध्ये गट क किंवा गट ड स्वरूपाची जी पदे आहेत या ठिकाणी हे
पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे या ठिकाणी भरली जाऊ शकतात। ठीक आहे, सो त्यानुसार हे अपडेट आलेली आहे। नव्याने जे काही स्थापन झालेले आहेत हॉस्पिटल त्या ठिकाणी हे आरोग्य कर्मचारी भरण्याचा GR हा या ठिकाणी पास करण्यात आलेला आहे। ठीक आहे, सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो पहा, आरोग्य डिपार्टमेंट रिलेटेड ज्या काही पदभरती येतात किंवा GR संबंधित माहिती असेल किंवा नर्सिंग रिलेटेड ज्या काही वॅकन्सीज आहेत किंवा DMERच्या ज्या काही वॅकन्सीज येत असतात त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो। ओके, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।